नमस्कार, मी गिरिजा श्रीकांत झाड आणि आज मी कोल्हापूरमध्ये आहे. आज मी स्वतःला खूप जास्त भाग्यवान समजते, कारण मला आज या कोल्हापूर सुंदरीमधून प्रवास करण्याचा योग आलेला आहे. आणि माझ्यासोबत आज कोल्हापुरी सुंदरीचे मालक स्वतः सोबत आहेत आणि या मालकांनी तुम्ही बघू शकता की रिक्षाच्या सजावटीवरून काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्यासोबत आहेत अविनाश दिंडे साहेब. तर अविनाशजी, तुमचं खूप खूप स्वागत या माझ्या व्हिडिओमध्ये. तर सर, तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्याल का तुम्ही काय काय केलेलं आहे? मी सर्वात प्रथम म्हणजे काय केलेलं आहे की आपण जे उठल्यानंतर गणपतीला जे पहिल्यांदा वंदन करतो म्हणून मी गणपती ठेवलेला आहे. वा. त्यानंतर महाराष्ट्राचे राजे म्हणून मी शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू ठेवलेला आहे. बरोबर. त्यानंतर कोल्हापुरात अप्रतिम काम केलेले आपले लोकराजे शाहू महाराज म्हणून त्यांचेही मी हे ठेवलेलं आहे. त्यानंतर बऱ्यापैकी मी गाडीवर असे प्राणी ठेवलेले आहेत, कारण की मला की सेव्ह ॲनिमल म्हणजे प्राणी जगवा, प्राणी टिकवा म्हणून मी ते प्राणींचं भरपूर हे केलेलं आहे, चित्र ठेवलेलं आहे. त्यानंतर माझ्या गाडीमध्ये सीसी कॅमेरा आहे. सीसी कॅमेरा का ठेवलेला आहे की आजूबाजूला जर काय तर घडलं तर ते आपल्या पोलिसांनी आणि आपल्या जवळच्या सगळ्यांनी त्याची माहिती कळावी आणि ज्या वस्तू गेल्या असल्या किंवा ऍक्सिडेंट झाला काय झाला तर ते आजूबाजूचे सगळे पुरावे कळावे म्हणून मी ते केलेलं आहे. त्यानंतर मी गेले 2 वर्ष झालं हा आपला कोल्हापूरचा पन्हाळा घेऊन येतो जवळ. तर ते का घेऊन येतो की आता अलीकडच्या काळामध्ये जे युवा पिढी आहे त्यांनी जो संगोपन करावा, चांगल्या पद्धतीने ठेवावा, येणाऱ्या पुढच्या पिढीला कसा किल्ला आहे हा जुन्या काळातलाच किल्ला कळावा की आता त्याच्यामध्ये डेव्हलपपणा यायला आलाय. तो डेव्हलपपणा नसून ते ज्या जुन्या काळामध्ये जे होतं तेच पाहिजे आहे. त्यानंतर आपण या आतमधल्या खेळांविषयी तुम्ही काय आम्हाला सांगू शकता? इथे काही खेळ दिसत आहेत मला, लहान मुलं खेळतायत वगैरे. हे खेळ नसून हे काय आहे की सध्याच्या काळामधले जे मोबाईलमुळे जे पोरांचे अभ्यासाकडे आणि जेवणाकडे आणि तब्येतीकडे दुर्लक्ष व्हायला आले, म्हणून मी पालकांनी एक संदेश देऊ इच्छितो की मोबाईलचा वापर कमी करावा आणि जे जुने खेळ होते ह्याच्याकडे लक्ष देऊन आत्ताच्या काळामधले जे हे आहेत खेळ होते मैदानी खेळ म्हणजे वीतवर वीत, त्यानंतर गलोरी, त्यानंतर पतंग, त्यानंतर टायर घेऊन खेळणे, त्यानंतर गोट्या होत्या, त्यानंतर सूरपारंबी म्हणून होती, त्यानंतर सायकलिंग. हे सगळे खेळ असे होते की त्याला जिम वगैरे ते करायला लागत नव्हती. ऑटोमॅटिक बारक्या पोरांनी भूक लागत होती, तब्येत चांगली राहत होती. आणि आत्ताच्या काळामध्ये जे मोबाईलवर खेळ खेळले जातात त्याच्यामध्ये कुठल्याही भूक लागत नाही, काय नाही. जरी घरात पालकांनी जरी घेऊन आलेत तर बर्गर किंवा पिझ्झा खाण्याची एवढे होत नाही आणि बर्गर आणि पिझ्झानं तब्येत होत नाही म्हणून पालक जिमला पाठवतात. जिमला गेल्यानंतर विनाकारण त्याचे वेस्टेज पैसे जातात. हे मला ह्या संदेश द्यायचा आहे. आणि दादा, मला अजून एक इथे काही दैनंदिन दिवसाच्या वस्तू पण दिसत आहे, तर या गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? दैनंदिन म्हणजे आता बॉम्बे, पुन्हा कोल्हापूरला येणारी माणसं इंटरव्ह्यूला ते नाही, ते गडबडीमध्ये आले तर त्यांचे काही तर बटन वगैरे तुटलं किंवा सुई दोरा नसला तर ते माझ्याकडनं यूज करावा. त्यानंतर टिकली वगैरे गडबडीमध्ये जर राहिली असली तर टिकली आहे, गंध आहे. त्यानंतर मी 2 जनरेशन मध्ये ठेवलेला आहे, म्हणजे जर जुन्या काळातल्या तरी बायका गाडीमध्ये बसल्या तर त्यांना हळदी कुंकू पण वापरायला यावा म्हणून मी हळदी कुंकू पण ठेवलेला आहे. त्यानंतर कार फ्रेशनर ठेवलेला आहे. त्यानंतर आपलं सॅनिटायझर ठेवलेलं आहे. त्यानंतर मेकअपचं पूर्ण साहित्य ठेवलेलं मी. अगदी वा वा. हे महिलांसाठी वस्तू तुम्ही ठेवलेलं आहे. त्यानंतर माझा सीसी कॅमेरा आहे. सीसी कॅमेरामध्ये मी इथं मोबाईल माझा हे करून पाठीमागच्या पॅसेंजरला पूर्ण हे दाखवतो पुढचं. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या बरोबर 5 चांगले हे होते आपले सैन्य होते, त्याच्यामध्ये ते सगळे जीवाला जीव देणारे असे होते म्हणून त्यांनाही मी एक केलेलं आहे. त्यानंतर महान पुरुषांचे मी पोस्टर लावलेले आहेत आत सगळे. वा 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 मस्त. आणि त्याचप्रमाणे मी बघू शकते दादा, तुम्ही इथे लेख वाचवा वगैरे काही लेख वाचवा, लेख वाढवा आणि लेख घडवा. बरोबर. म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये काय तेवढ्या प्रमाणात होत नाही, कारण जुन्या काळामध्ये ज्या वयस्कर लेडीज ते होत्या की त्यांना फक्त मुलगाच पाहिजे होता. आता मुलगा आणि मुलगीमध्ये काय फरक नाही की मुलगी पुढे गेलेली आहे मुलग्याच्या, म्हणून हा एक संदेश ठेवला. त्यानंतर कोल्हापूरमध्ये पंचगंगा प्रदूषण हा मुक्त करा, म्हणजे हा जेंट्स यंग पोरांनीच करायचा आहे म्हणून ते यंग पोरांच्यासाठी दिलेला आहे.
त्यानंतर पाणी अडवा, पाणी जिरवा. बरोबर. जर अलीकडच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही कराड वगैरे गेला तर तिथे एका डॉक्टरांनी लहान लहान अशी हे करून झाडे लावलेले आहेत, तिथं पाणी जिरवलेलं आहे आणि पाणी चालू केलेलं आहे तिथं बरोबर. त्यांनी. तर हा मी सगळीकडे त्यांचा संदेश फॉरवर्ड करत आहे की बरोबर. प्रत्येकानं एक झाड लावावं आणि पाणी जिरवावं, पाणी अडवावं. बरोबर. त्यानंतर शिवाजी महाराजांचं मी इथं पाठीमागं किल्ले पन्हाळा म्हणून केलेला. किल्ले पन्हाळा म्हणून काय केलेलं की अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर पाश्चात्य भूमिकेचे पाठीमागचे सगळे हे दिसतात की फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन्स डे, त्यानंतर क्रिसमस डे ते होतं. बरोबर. खरं आपल्या राजांचे कुठेच सण होत नाहीत. त्यामुळे ते मी गल्ली बोळाच्या मावळ्यासनी सांगू इच्छितो की हा एकदा नाही तर दररोज सण साजरा करावा खरंच आहे. की शिवाजी महाराजांचा. आणि दररोज साजरा केला तरीही ते कमी कमी पडेल पडतं. एवढं त्यांचं कार्य आहे. आणि कड वाचवा, किल्ले वाचवा म्हणून मी हा संदेश दिलेला की कुठेही असलं काही बरोबर बरोबर. वा. तर तिथे गेलं तर आपण स्वच्छता ठेवा. अगदी. आणि त्याचप्रमाणे मला अजूनही इकडे दिसत आहे की अपघात जर झाला असेल तर त्याचा 108 नंबर पण तुम्ही डाईल करा असे काही संदेश दिलेले आहेत. अपंग दिव्यांग अपंग, दिव्यांग आणि गर्भवती महिला व जवानांच्यासाठी मोफत प्रवास आहे. वा 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 वा. त्यानंतर हा रिव्हर्स कॅमेरा आहे. बरं. पुढे सीसी कॅमेरा, पाठीमागे रिव्हर्स कॅमेरा आहे. बरं दादा, मला तर खूप जास्त भारी वाटत आहे की म्हणजे याच्यातलं आम्ही थोडंसं तरी कार्य केलं तर आमचं जीवन नक्कीच सार्थकी लागेल. तर तुम्हाला या गोष्टी करण्याचा मागं हेतू